नमस्कार, माझे नाव अरोही अशोक मेघा आहे। मी इयत्ता 5वी शिकते। माझ्या शाळेचे नाव श्री गंगा विद्यालय निघूज आहे। मी आज तुम्हाला आई याविषयी 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस। आई म्हणजे अंगणातील संतवाणी, आई म्हणजे अंगणातील संतवाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी। माती आणि माता फरक असतो फक्त वेलांटीचा माता जन्म देते तर मृत्यूनंतरही मातीच म्हणजे आई आपल्याला कुशीत घेते, म्हणून प्रारंभ तिच्यात आहे आणि अंतही तिच्यात आहे। अशा या साकार रूप असलेल्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार। मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार। आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार। आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार। जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार। शेवटी इतकेच म्हणेन, ती असते तेव्हा तिचे अस्तित्व माहीत नसते, ती असता सारे असते, ती नसता काहीच नसते। निरपेक्ष प्रेमाची ती एकच ग्वाही असते, लावतील जे हजार पण एकच आई असते। आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही। अनमोल जन्म दिला काय, तुझे उपकार फिटणार नाही। धन्यवाद।